मित्रांनो, आजचा हा स्पेशल भाग तुम्ही नक्की बघायला हवाय, कारण आतताई करणाऱ्या प्रियाला आता प्रतिमाने चांगलंच फटकारलंय। आतापर्यंत शांत असलेल्या प्रतिमाने रौद्ररूप धारण करत प्रियाची फार बोलतीच बंद केली आहे। आणि एवढंच नाही तर अर्जुनने पुरावा दाखवून मधुभाऊंचे डोळे उघडवलेत, मधुभाऊंचा विश्वास पुन्हा जिंकलाय आणि केस स्वतःच्या हातात पुन्हा मिळवली। तर जोशीच्या ऑफिसमध्ये जात महिपत सोबत जोशीने मधुभाऊंना फसवल्याबद्दल अर्जुनने त्याची चांगलीच धुलाई सुद्धा केली आहे आणि स्वतःच्या हातचा सगळ्यांना स्वयंपाक खाऊ घालणं याची जिम्मेदारी आता सायलीने उचलली आहे। परंतु नेमकं कल्पना पूर्णाची आल्यात। आता विमल शिट्टी वाजवून सावध करणार असते, तर विमल आता शिट्टीच वाजवता येत नाही। आता या सगळ्यांमध्ये सायली अडकेल का? प्रतिमा प्रियाला सुतासारखी सरळ कशी करेल आणि अर्जुन जोशाला जन्माची अद्दल कशी घडवेल ते या व्हिडिओत पाहणारच आहोत। तर आजचा हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा। ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या 25 फेब्रुवारीच्या भागात अश्विन विचारतो की काही झालंय का, तन्वी आली होती का? तेव्हा कल्पना रागानेच म्हणते की सोड ना तू विषय, मला ते आठवणही नको आहेत, त्याबद्दल काही बोलायचं सुद्धा नाही आहे। तेव्हा अश्विन म्हणतो की आय होप तन्वीला त्रास नाही झाला, असं काहीतरी घडलं असावं। कल्पना पूर्ण आजीला तो सांगतो की पुढचे काही दिवस आपल्याला तन्वीशी बोलताना जरा जपूनच बोलावं लागेल, तिची मानसिक स्थिती खूप नाजूक आहे, ती इतकी निराश झाली आहे ना की तिला बाहेर काढणं खूप कठीण आहे आणि आता ते आपणच करावं लागेल। प्रियाच्या खोट्या नाटकांवरती अश्विनला तर आता पूर्ण विश्वास बसलेला असतो। पूर्णाजी म्हणते की अगदी बरोबर बोलतोयस, आपण तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला हवंय। तेव्हा कल्पना सायलीकडे रागाने पाहत म्हणते, कोणी तिच्याशी कसंही वागू देत, आपण मात्र तिच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत। आपलं दुर्दैव म्हणून तन्वी आपली सून नाही होऊ शकली, परंतु तन्वी मला माझ्या मुलीसारखीच आहे। प्रियाची जादू फक्त काय अश्विनवरती झालेली नसते, तर अख्ख्या सुभेदारावरती झालेली असते। कल्पना पूर्णाजीचं ते टोचून बोलणं आता बिचाऱ्या सायलीला मात्र सहन होत नाही, ती रडायला लागते आणि ती तिच्या रूममध्येच निघून जाते। सायलीला वाईट वाटलेलं असतं, परंतु सुभेदारांना आता त्याच्याशी काही फरकच पडत नाही। इकडे जेव्हा सर्व सुभेदार कॉफी पित असतात, इतक्यातच अर्जुन ऑफिसमधून येतो आणि तो डायरेक्ट त्याच्या रूममध्ये निघालेला असताना पूर्णाजी मुद्दामच म्हणते की यांची तर मनमानीच सुरू आहे। हा तिकडे दिवसभर ऑफिसमध्ये असतो आणि याची बायको इथे घरात नको ते उद्योग करत असते आणि हा आता चाललाय तिच्या मागे पुढे करायला। वकील अर्जुन सोबत बोलताना आता तो काय कोणाला जिंकू देणार आहे का? अर्जुन मुद्दामच पूर्णाजीला म्हणतो की पूर्णाजी, माझी बायको घरात नको ते उद्योग खूप जास्त करत असेल ना, आता तू ना एक काम कर, दिवसभर नक्की ती काय काय उद्योग करते ते लिहून ठेवत जा। पूर्णाजी, मी एक काम करतो, मी ना तुला छानशी डायरी आणून देतो, तू सायली विरोधातल्या सगळ्या कंप्लेंट्स त्यामध्ये लिहून काढ। मला असं वाटतंय की मिनिमम 50 तरी कंप्लेंट असतीलच ना, आणि आता काय जज सुद्धा तूच होणार आहे, मग निर्णय सुद्धा तुझाच मान्य करावा लागेल ना, नाही का? आणि अर्जुन जेव्हा रूममध्ये जायला निघतो तर अश्विन त्याला विचारतो की दादा, आता याची सुद्धा तू मस्करी करतोयस का? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही रे, खरं तर मी सिरियसलीच बोलतोय, परंतु हे सगळं ना मला आत्ता बोलायचं नाही आहे, जरा ना घाई आहे मला, चला बाय, असं म्हणून तो त्याच्या रूममध्ये निघून जातो। कल्पना चिडूनच म्हणते की किती उद्धट झालाय हा। अर्जुन जेव्हा रूममध्ये येतो तर पाहतो तर सायली खूपच उदासलेली असते। अर्जुनला तिची काळजी वाटते, तो विचारतो की काय झालं, घरात परत काही झालंय का? तेव्हा सायली म्हणते की सर, अहो घर आहे म्हटल्यानंतर भांड्याला भांडं लागणारच आहे की। तर अर्जुन म्हणतो की मग तुम्ही चला माझ्यासोबत, मी तुम्हाला एक अशी न्यूज देणार आहे ना की तुमचा मूड एकदम फ्रेश होऊन जाईल, चला माझ्यासोबत। तेव्हा सायली विचारते की परंतु झालंय काय नक्की? अर्जुन म्हणतो की चला, आपल्याला आता मधुभाऊंकडे जायचं आहे। तेव्हा सायली म्हणते की सर, आता त्या जोशीबद्दल काही सांगायला गेलो तर मधुभाऊ ऐकणार आहेत का? तेव्हा अर्जुन म्हणतो की पुरावा नाही, असं नाही आहे मिसेस सायली, पुरावा दाखवल्यानंतर त्यांना विश्वास ठेवावाच लागेल। तेव्हा सायली खूप खुश होऊन विचारते की पुरावा, कसला पुरावा? तर अर्जुन खूप एक्सायटेड असतो, त्याला कधी एकदा मधुभाऊंचं मन तो पुन्हा जिंकतोय असं झालेलं असतं। आणि अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्हाला गाडीमध्ये सगळं काही सांगतो, चला ना प्लीज। आता तो सायलीला हाताला पकडतो आणि बाहेर खेचतच घेऊन जातो।
बिचारा सायलीने घरात नक्की काय घडलं, प्रिया आल्यानंतर कोणता तमाशा झाला याबद्दल काहीही सांगितलेलं नसतं. आणि पूर्णाजीला वाटतं की सायलीने नक्कीच अर्जुनकडे चुगली केली असावी. सायलीला घेऊन अर्जुन जेव्हा खालते येतो, मुद्दामच पूर्णाजी म्हणते की झाली वाटतं चुगली करून. नवऱ्यापुढे गळे काढून सांगितलं असेल, आज या लोकांनी मला स्वयंपाकघरात सुद्धा येऊ दिलं नाही. आता अर्जुनला तर याबद्दल माहितीच नाहीये आणि लगेचच नवऱ्याला म्हणाली असेल की बाहेर जाऊयात जेवायला. असं कल्पना पूर्णाची टोमणे मारत असतात, तर्कवितर्क लावत असतात, ज्यामध्ये काही तथ्यताच नसते. कारण सायलीने अर्जुनला काही सांगितलेलं सुद्धा नसतं. तर अर्जुन सायलीकडे पाहतो तेव्हा सायली डोळे विचकावते आणि तो विषय तिथल्या तिथे बंद ठेवायला सांगते. तर अर्जुन म्हणतो की मला माझ्या बायकोने काहीच सांगितलेलं नाहीये, आत्ता मला कळतंय तुमच्याकडनं सगळं. अर्जुन मुद्दामच म्हणतो की बरं आहे मग, हे सगळं मला आत्ता कळलं ते. म्हणजे कसं, मी माझ्या बायकोसोबत मस्त असं रोमॅन्टिक डिनर करून येऊ शकतो ना. आणि सायलीचा हात पकडून तिला बाहेर घेऊन जातो आणि मुद्दाम जाता जाता सुभेदारांना बाय करतो. तेव्हा पूर्णाची खूप चिडते आणि म्हणते निर्लज्ज कुठला. सुभेदारांच्या घरून आल्यानंतर प्रिया अगदी चावथाळून उठलेली असते आणि सतत तिला सायलीचं बोलणं आठवत राहतं की कसं आहे ना प्रिया, तुझ्यातला नीचपणा आणि माझ्या घरातली कटुता या दोन्हीच्या मध्ये मी उभी आहे. आणि नाती जबरदस्ती जोडता येत नसतात, त्यासाठी प्रेम असावं लागतं. प्रिया वैतागूनच म्हणते की काहीही करून मला सुभेदारांच्या घरात शिरायलाच हवंय. कारण असं झालं ना तर त्या सायलीचा माजही उतरेल आणि या नागराचा माझ्यावरचा रागही जाईल. मला ना आता लवकरात लवकर काहीतरी पावलं उचलावी लागतील. परंतु काय करू मी, असा विचार करत असताना प्रियाला एक मार्ग सुचतो आणि प्रिया पटकन अश्विनला मेसेज पाठवते. प्रिया पुन्हा अश्विनला मॅनिप्युलेट करायला लागते. अश्विन जेव्हा प्रियाचा मेसेज वाटतो तेव्हा त्याला मोठा धक्काच बसतो. प्रियाने मेसेज पाठवलेला असतो की तुझ्याशी बोलून खरंच खूप छान वाटतं, परंतु मला आत्ता इतकं लो वाटतंय ना, असं वाटतंय की आत्ताच्या आत्ता जर मी जीव दिला तर किती बरं होईल ना. प्रिया वाटत पाहत असते अश्विनच्या फोनची. अश्विन पटकन बाजूला जाऊन प्रियाला फोन करतो आणि तिला विचारतो की अगं तन्वी, हा काय वेडेपणा आहे. प्रियाची नाटकं सुरू होतात की काय करू अश्विन, अरे माझ्या डोक्यातले विचार थांबतच नाही आहेत. अश्विन मला सांग, मी खरंच इतकी वाईट आहे का रे की अर्जुनने किड्यासारखं उचलून मला बाहेर फेकलंय. माझं नशीब इतकंही वाईट कसं असू शकतं. माझी खरंच लायकी नाही आहे का रे अश्विन. असं तिने बोलताच अश्विन तिला समजावतो की तन्वी, हे बघ, हे विचार आता करू नकोस, हे सगळं प्लीज डोक्यातून काढून टाक. अश्विनला आता प्रियाबद्दल खूप काही वाटायला लागलेलं असतं. त्याला तिची खूपच काळजीही वाटत असते, कारण प्रियाने त्याच्या डोक्यावरती, त्याच्या मनात सगळीकडे नुसतं तेच बिंबवलेलं असतं. तर नाटकी प्रिया तिथे म्हणते की मला तर आत्ता असं वाटतंय की मी जीव दिलेला बरा, सगळं संपवूनच टाकलेलं बरं. प्रिया इकडे हसून मजा घेत असते, परंतु अश्विनचा जीव मात्र तिच्यासाठी तिळतिळ तुटतो. आणि अश्विन वैतागून म्हणतो की तुम्ही बस करा, हे सगळं असलं अजिबात बोलायचं नाही आहेस माझ्याशी, तुला माझी शपथ आहे. ड्रामीवच प्रिया म्हणते की अश्विन, तुलाच फक्त माझी काळजी आहे रे. तू एवढं सगळं मला दिलंस ना, आता तुझ्यासाठी तरी मला जिवंत राहावंच लागेल ना. तेव्हा अश्विन म्हणतो की गुड गर्ल. तर अश्विन प्रियाला म्हणतो की हे बघ, आता डोक्यातले सगळे विचार काढून टाक, रिलॅक्स हो, आणि मी फोन ठेवतोय. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या तन्वी, तुला कधीही माझ्याशी काहीही शेअर करावं असं वाटलं तर मी तुझ्यासाठी आहे. तेव्हा साळसूतपणाचा आव्हानात प्रिया म्हणते की थँक्यू हा अश्विन. अश्विन बरोबर प्रियाच्या कचाट्यात अडकलेला असतो. तर प्रिया इकडे आता जोरजोराची हसायला लागते आणि स्वतःचीच बडबडते की हा मासा असा आहे ना की छोटासा गळ जरी लावला ना तरी बरोबर माझ्या जाळ्यात येऊन अडकतोय. मला वाटतं की जेव्हा देव अक्कल वाटत होता ना, तेव्हा सगळे सुभेदार बहुतेक डायनिंग टेबलवरती बसून ना पोहे खात होते. इकडे कुसुमताई जेव्हा मधुभाऊंना औषध गोळ्या देतात तर इतक्यातच सायली अर्जुन येतात. सायलीला पाहताच कुसुमताईचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि ती तिला दारामध्येच थांबायला सांगते. तर सायली म्हणते की कुसुमताई, तुला जे करायचं आहे ते नंतर कर ना, आम्हाला महत्त्वाचं बोलायचं आहे मधुभाऊंशी. तेव्हा कुसुमताई म्हणते की असं कसं सायली, अगं लग्नानंतर पहिल्यांदा तू माहेर येतेस, भाकर तुकडा तर ओवाळून टाकायला हवाय ना, दृष्ट तर काढायला हवी आहे. आणि ती पटकन किचनमध्ये जाते. कुसुमताई खूपच उत्साही असते आणि उत्साहाच्या भरामध्ये ती सायली अर्जुनवरून आता भाकर तुकडा ओवाळून टाकते.
सायलीची दृष्टही काढते आणि नंतर त्या दोघांना आता घरात यायला सांगते. तर कुसुमताई म्हणते की काय हे, तुम्ही दोघांनी आधी येणार आहात सांगितलं असतं तर काहीतरी गोडधोड बनवलं असतं ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की गोडधोड तर तुम्ही बनवाच, कारण मधुभाऊंचे प्रॉब्लेम आता कायमचे सॉल्व्ह होणार आहेत. तर आता मधुभाऊ चिडतात अर्जुनवरती आणि त्याला विचारतात की म्हणजे तुम्ही पुन्हा केसबद्दल बोलायला आलात ना. तेव्हा अर्जुन मान डोलावतो. तर चिडलेले मधुभाऊ म्हणतात की मला काही ऐकून घ्यायचंच नाही आहे आणि मी पारावर जाऊन बसतोय. तेव्हा सायली त्यांना अडवते आणि म्हणते की मधुभाऊ थांबा, आम्ही तुमच्याशी जे बोलायला आलो आहेत ना ते तुमच्याच फायद्याचं आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की माझ्या केसबद्दल जर काही बोलायचं असेल तर ते माझ्या वकिलाशी बोलायचं, जोशींशी. मधुभाऊ काही ऐकून घ्यायलाच तयार नसतात, ते स्वतःचीच मनमानी करतात. मग काय, सायलीला आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढावं लागतं. सायली मधुभाऊंना धाक दाखवते आणि म्हणते की मला माहिती आहे तुमचा यांच्यावरती विश्वास नाही आहे, परंतु माझ्यावरती तरी आहे ना. हे बघा मधुभाऊ, तुम्हाला सांगते ना, आम्ही जे बोलायला आलो आहे ते महत्त्वाचं आहे. तुम्ही बसा बरं तिथे, तुम्हाला माझी शपथ आहे हा मधुभाऊ. तेव्हा अर्जुनला सायलीचं खूप हसू येतं. आता मधुभाऊंकडे पर्यायच नसतो. आता मधुभाऊ तिथे बसतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे मधुभाऊ, तुमचा माझ्या बोलण्यावरती विश्वास बसणारच नाही आहे, म्हणूनच तर पुरावा घेऊन आलो आहे. आणि अर्जुन आपला मोबाईल काढून त्यातले व्हिडिओ मधुभाऊंना दाखवतो. जेव्हा महिपतसोबत मधुभाऊ जोशीला बघतात, मधुभाऊच्या पायाखालची जमीनच हादरते आणि झटक्यात त्यांचे डोळे उघडलेले असतात. जोशी महिपतचं सगळं बोलणं आता मधुभाऊने ऐकलेलं असतं की जोशी हा महिपतचा माणूस आहे आणि साक्षीला वाचवण्यासाठी, मधुभाऊंना फासावर लटकवण्यासाठी तो प्रयत्न करतोय. तो महिपतला सांगतो सुद्धा की मूर्ख माणूस आहे हो तो, मी जे सांगेन तेच ऐकतो. तर महिपत जोशीला सांगतो की तू तिकडे मधुकर पाटलाची वाट लाव आणि मी इकडे अर्जुन सुभेदाराला बघतो, त्याला दाखवतोच आता. मधुभाऊ आता हे सत्य स्वीकारूच शकत नाहीत. ते धक्क्यानेच म्हणतात की हे काय आहे, हे भलतंच भयंकर आहे काहीतरी. तेव्हा अर्जुन म्हणतो की परंतु हेच सत्य आहे मधुभाऊ, त्या महिपतने जोशीला तुमच्याकडे स्वतः पाठवलं होतं, तुमची केस जिंकण्यासाठी नाही तर हरण्यासाठी. परंतु मधुभाऊ आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे ना की ती साक्षी केव्हाही सुटेल आणि तुम्ही अडकाल. आता मधुभाऊंना घोर पश्चाताप होतो. तेव्हा सायली त्यांना एका गोष्टीची जाणीव करून देते की मधुभाऊ, तुम्हाला आठवतंय का, हे बघा तुम्ही यांच्या हातून केस काढून घेऊन दुसऱ्या वकिलाच्या शोधात होतात, परंतु कोणीही तुमची केस घ्यायला तयार नव्हतं आणि हा जोशी स्वतःहून तुमच्याकडे केस मागण्यासाठी आला होता. आता मधुभाऊंना घडला सगळा प्रसंग आठवतो की जोशी कसं त्यांच्या हातापाया पडत होता त्यांची केस घेण्यासाठी. तर सायली सांगते की मधुभाऊ, खरं तर ना हा तुमच्यासाठी लावलेला एक सापळा होता. अहो म्हणूनच तर तो तुम्हाला चुकीचे सल्ले देत सुटलाय. जामिनाच्या कोणत्याही रीती पाळू नका असं सांगतोय. का तर तुम्हाला पुन्हा त्याला जेल करायचे आहे. तेव्हा मधुभाऊंना जोशीचं फोनवरचं बोलणं सुद्धा आठवतं. मधुभाऊंना आता खूपच पश्चाताप होतो की त्यांनी स्वतःच्या माणसापेक्षा जास्त परक्या माणसांवरती विश्वास ठेवला. कुसुमताई म्हणते की हे सगळं सत्य मला सायलीने आधीच सांगितलं होतं, परंतु अर्जुनकडे कोणताही पुरावा नव्हता आणि जर आम्ही तुम्हाला सांगायला गेलो काही तर तुम्ही त्यावरती विश्वाससुद्धा ठेवला नसता. अर्जुन मधुभाऊंना धीर देतो आणि त्यांना म्हणतो की तुम्हाला पटलं ना आता की जोशीचा खरा चेहरा हाच आहे. मधुभाऊ अगदी चावताळून उठतात आणि म्हणतात की हा जोशी इतका नीच आणि खालच्या थराला जाणारा माणूस असेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. रागाच्या भरामध्ये मधुभाऊ आता तडकाफडके निर्णय घेतात आणि ते जोशीला विचारण्यासाठी जाणार तर अर्जुन त्यांना अडवतो. अर्जुनचा एक वेगळाच ट्रॅप असतो. आता एकतर महिपतला त्याने बरोबर अडकवलेलं असतं, पुरावाही त्याच्या हातात असतो, परंतु मधुभाऊंच्या हातून त्याला चूक घडू द्यायची नसते. तेव्हा मधुभाऊंना तो समजावतो की हे बघा, तुम्ही आत्ता जर त्याला काही विचारायला गेलात तर तो महिपत सावध होईल आणि आपल्याला अजिबात हे होऊ द्यायचं नाही आहे. आता त्यांना जे वाटतंय तेच वाटू द्यायचं आहे. मधुभाऊंना काही कळतच नाही अर्जुनचा प्लॅन तरी आहे काय. सायली मधुभाऊंना प्लॅन समजावून सांगते की तुम्हाला फक्त नाटक करायचं आहे. जोशीला हेच भासवत राहायचं आहे की तुमचा अजूनही त्याच्यावरतीच विश्वास आहे आणि तुम्ही त्याचं सगळं ऐकताय. तेव्हा अर्जुनही समजावतो की मधुभाऊ, महिपत खूप जास्त हुशार माणूस आहे, त्याला जराही शंका आली तर तो केस फिरवेल आणि तुम्हाला अडकवून ठेवेल.
हे बघा मधुभाऊ, आपल्याला असं काहीही घडू द्यायचं नाही आहे. अर्जुन वेळीच मधुभाऊंना सावध करतो. मधुभाऊंना आता घोर पश्चाताप होतो आणि ते म्हणतात की माणसं ओळखण्यामध्ये मी कसा काय चुकलो तेच मला कळत नाही आहे. त्यांना खूपच गिल्टी होतं. सायली मधुभाऊंना समजावते की मधुभाऊ, स्वतःला त्रास करून नका घेऊ. फक्त हे जे काही सांगतील ते करत राहा. अर्जुन मधुभाऊंना समजावतो की हे बघा, तुम्ही जोशीला फक्त हे सांगायचं आहे की तुम्ही त्याचं ऐकून सही करायला जात नाही आहेत, परंतु नियमित वेळेवरती सह्या तुम्ही करायच्या आहेत. कुसुमताई अर्जुनला विचारते की परंतु मधुभाऊंनी सही केली आहे हे तर त्या जोशीला कळेलच ना पोलिसांकडून. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही कळणार, ते सगळं मी वेळेत मॅनेज करेनच. तेव्हा सायली म्हणते की महिपत खूप हुशार माणूस आहे आणि तो तिच्या मुलीला वाचवण्यासाठी काय काय करू शकतो हे तर तुम्ही बघितलंच. परंतु त्या महिपत शिकरेला हे माहीत नाही आहे की त्याचा सामना इथून पुढे यांच्याशी आहे. आता कुसुमताईला खूपच वाईट वाटतं आणि कुसुमताई म्हणते की तुम्ही दोघं जर पुरावा वेळेत घेऊन नसता आलात तर तो जोशी आम्हाला फसवतच राहिला असता. तर अर्जुन तिथे त्या दोघांनाही म्हणतो की परंतु आता इथून पुढे मधुभाऊंना कोणीही फसवू शकत नाही. मी कायम तुमच्यासोबत आहे. फक्त दररोज जाऊन पोलीस स्टेशनमध्ये सही तेवढी करा. अर्जुन सायली तेथून निघणार तर मधुभाऊंना खूप पश्चाताप होतो आणि मधुभाऊ म्हणतात की थांबा जावई बापू, हे बघा, तुमचा चांगुलपणा मला कळत नव्हता असं नाही आहे, परंतु रागाने मला अगदी आंधळं केलं होतं. आणि मधुभाऊंना घडले सगळे प्रसंग आठवतात की रागाच्या भरामध्ये अर्जुनला ते किती काही बोलून गेले, अर्जुनचा किती अपमान केला, त्याला किती टोमणे मारले. त्या सगळ्याचा मला आत्ता खूप पश्चाताप होतोय जावई बापू. त्या जोशीने माझा खूप मोठा विश्वासघात केलाय. त्या जोशीने मला एकतर फाशी नाहीतर जन्मठेप होईल असंच काहीतरी बघितलं असतं, परंतु मी तुमचा एवढा अपमान करून सुद्धा तुम्ही ऐनवेळी माझ्या मदतीला धावून आलात. खरंच जावई बापू, मला माफ करा. असं म्हणत मधुभाऊ रडतच अर्जुनसमोर हात जोडतात. अर्जुन सायलीला त्याचा मोठा धक्काच बसतो. आता अर्जुनही थोडासा हळवा होतो आणि मधुभाऊंना म्हणतो की काय करताय तुम्ही मधुभाऊ? अहो, मुलावरती रागवण्याचा बापाला पूर्ण अधिकार असतो आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला वाईट वाटून घेऊ नका. तुम्हाला निर्दोष सोडवणं ही आता माझी जबाबदारी आहे मधुभाऊ, आणि ती जबाबदारी मी पार पाडेनच. फक्त मला तुमचा आशीर्वाद हवाय. असं म्हणत अर्जुन आशीर्वाद घेतो. सायली कुसुम दोघी खूप खुश असतात की सगळं कसं पुन्हा सुरळीत झालेलं असतं. सायली मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, मागे तुम्ही एकदा म्हणाला होतात की तुमचा जावई 100 नंबरी सोन आहे, परंतु तेव्हा कोणालाही नीट कळलं नव्हतं. कुसुमताई म्हणते की परंतु आता नीट कळलंय हो. मधुभाऊ कुसुमला म्हणतात की कुसुम, माझी लेक खूप दिवसानंतर माहेरी आली आहे, तिची ओटी नाही भरणार का? आता अर्जुनने पुरावा दाखवून मधुभाऊंचे डोळे उघडून या सगळ्याचा शेवट गोड केलेला असतो. तेव्हा सायली खूप खुश होते. तर कुसुमताई म्हणते की हो भरते ना. तर मधुभाऊ तिथे आता सायली अर्जुनला बसण्यासाठी आग्रह धरतात. कुसुमताई पटकन औक्षणाचं ताटही घेऊन येते आणि सायली उच्ची ओटी भरण्यासाठी वाणसुद्धा आणते. तर सायली अर्जुन या दोघांच्याही ती औक्षण करते आणि त्यानंतर सायलीची ओटीसुद्धा भरते. सर्वच जण खूप खुश असतात. इकडे सुमन काकूने मात्र प्रियासाठी स्वतःच्या हाताने पदार्थ बनवून आणलेला असतो, परंतु जेव्हा प्रिया त्याचा पहिला घास घेते तर ती सुमन काकूला ओरडते की हे काय आहे, या घरात मला एखादं पदार्थ गरम मिळणार आहे की नाही. बघावं तेव्हा फ्रीजमधून थंड पदार्थ काढून आणल्यासारखं गार असतं हे सगळं. तेव्हा सुमन काकूला वाईट वाटतं. सुमन काकू प्रियाला म्हणते की तन्वी, अगं मी जेव्हा ताटामध्ये वाढलं होतं तेव्हा गरमच होतं, तू काळजी करू नकोस हा, मी तुझ्यासाठी पुन्हा गरम करून आणते. सुमन काकू किचनमध्ये जायच्या आधीच प्रतिमा तिला अडवते आणि प्रियाची चांगलीच खरडपट्टी काढते. ती तिला खडसावते की तन्वी, तुझं नक्की चाललंय तरी काय? तुझ्या भावनांवरती विश्वासच नाही, कंट्रोलच राहिलेलं नाही आहे. अचानकपणे चिडतेस काय, आतताईपणा करते आणि कधी कधी तर अशी वागते की जसं काही घडलेलंच नाही आहे. प्रिया चिडते आणि डायरेक्ट प्रतिमाच्या अंगावरती धावून जाते. प्रतिमाला ती खडसावते की आई, तू तर मला काही बोलूच नकोस, कारण आता माझ्यावरती जी वेळ आली आहे ना ती फक्त तुझ्यामुळेच आली आहे. इथे माझी सख्खी आई माझ्या मनाचा विचार करत नाही आहे, जगाकडून काय अपेक्षा करणार आहे मी. तेव्हा
सुमन काकू तिला समजवायला जाते की तन्वी, अगं इतका कडवटपणा बरा नव्हे बाळा. तेव्हा प्रिया तिला विचारते की मग गोडवा तरी कुठून आणायचा आहे मी? एवढं सगळं घडून सुद्धा आतापर्यंत सगळं विसरण्याचा प्रयत्न करते. तेव्हा प्रतिमा तिला समजावते की तन्वी, हे असं वागून ना तू तुझी माणसं तोडतेस. तेव्हा सुमन काकू समजावते की तन्वी, अगं असं करून ना खरंच तू स्वतःचंच आयुष्य उद्ध्वस्त करतेस. तेव्हा प्रिया म्हणते की इथे माझं आयुष्य तर माझ्या आईनेच उद्ध्वस्त केलंय. तर प्रिया काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते. तेव्हा प्रतिमा तिला समजावते की मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त होता होता वाचवलंय. कोणाच्या तरी वचनात अडकून तू तुझं आयुष्य सुखी करते असं तुला वाटत असेल, परंतु तन्वी, तू जे करायला चालली होतीस ना त्याला नातं जबरदस्तीने जोडणं म्हणतात. आणि जबरदस्तीने जोडलेली नाती ही कधीही टिकत नाहीत. त्यासाठी प्रेमच असावं लागतं. आता जे शब्द सायलीने वापरले होते नेमके तेच शब्द प्रतिमाच्या तोंडून बाहेर पडताच प्रिया हवालदिलच होते. आता प्रतिमा तर तोंड फिरवून निघूनच जाते. तर मनोमन प्रिया विचार करते की माय लेकीची नाळ काही केल्यात तुटतच नाहीये. मला असं काहीतरी करावं लागेल की या सगळ्या प्रकरणातून प्रतिमा अलगद बाजूला निघेल. अर्जुन इकडे नव्या जोमाने कामाला लागलेला असतो. चैतन्याला तो व्हॉइस नोट पाठवतो की ॲडव्होकेट जोशीबद्दलची एक खडा ना खडा माहिती मला हवी आहे आणि ती सगळी माहिती काढून त्याची एक सेपरेट फाईल तयार कर आणि त्याचे सगळे पुरावे त्या फाईलमध्ये लाव. तेव्हा अर्जुन कामामध्ये व्यस्त असतो, परंतु सायली एकटक अर्जुनकडे पाहत विचार करते की मधुभाऊंना वाचवण्यासाठी हे पुन्हा नव्या जोमाने कामाला लागलेत. आता तो दिवस दूर नाही आहे की खरी गुन्हेगार साक्षी अडकेल आणि मधुभाऊ सुखरूप बाहेर पडतील. सायली उठून अर्जुनकडे जाते आणि त्याच्या पाठीमागे थांबून पाहते तर अर्जुनचं तिच्याकडे लक्षसुद्धा नसतं. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की मगाचपासून बघते तुम्ही सतत कामात आहात, थकला असाल ना. आणि सायली अर्जुनच्या डोक्याची मालिश करायला लागते. अर्जुनलाही खूप छान वाटतं. सायली जेव्हा अर्जुनचं डोकं चेपून देते तेव्हा अर्जुन तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की माझी बायको इतका छान हेड मसाज जर देणारा असेल तर माझं काम राहू देत. अर्जुन अगदी रोमॅन्टिक मूडमध्ये येतो आणि तेव्हा सायली बहाणेबाजी करते आणि त्याला म्हणते की परंतु मला काम आहेत. तर अर्जुन म्हणतो की आता ती कामं राहू देत. तर सायली पुन्हा त्याला काम सांगते की वेचर लावायचं आहे. अर्जुन म्हणतो की तेही राहू देत. सायली पुन्हा काम सांगते की कडधान्य भिजत घालायचे आहेत. अर्जुन म्हणतो की तेही राहू देत. आता हे सगळं बोलता बोलता सायली एक एक पाऊल मागे सरकते आणि नेमकं सायली भिंतीला धडकते. तर अर्जुनला ती सांगते की दूध फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तेही राहू देत. तर अर्जुन आता सायलीला किस करायला जाणार तर सायली पटकन त्याच्या हातून निसटते आणि त्याच्यावरती जोरजोराचे हसायला लागते. अर्जुनच्या हाताला लागते सुद्धा. अर्जुन म्हणतो की नवऱ्याला असा धोका देतात का? तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत सायली किचनमध्ये स्वयंपाक करते तर विमलसोबत तिने जबरदस्त शक्कल लढवलेली असते. तर सायली सांगते की मी या घरची मोठी सून आहे, त्यामुळे सगळ्यांना माझ्या हातचं गोडधोड बनवून मी खाऊ घालणारच. तेव्हा विमल म्हणते की ते कसं शक्य आहे? घरच्यांनी नाही खाल्लं तर फक्त अर्जुनदादा तुमच्या हातचं खाऊ शकतात. तेव्हा सायली म्हणते की अहो बघ, ते सगळे पदार्थ तुम्ही केले त्यातच सांगा ना. सायली किचनमध्ये काम करत असते आणि विमल म्हणते की जेव्हा कोणी आलं तर मी पटकन तुम्हाला शिट्टी वाजवून अलर्ट करेन. नेमकं बाहेरून पूर्णाची कल्पना येतात आणि विमलताई आता सायलीलाच अडकवते, कारण विमलताईला शिट्टीच वाजवायला येत नाही. तर अर्जुनने जोशाच्या ऑफिसमध्ये जाऊन डायरेक्ट त्याची कॉलरच पकडलेली असते. इतक्यात मधुभाऊ येतात. जोशा लगेचच नाटकं करायला लागतो की बघा हा तुमचा जावई माझ्याशी कसं वागतोय ते. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता तुला माझ्या कचाट्यातून कोणी सोडवू शकणार नाही जोशी, आणि तो त्याला चांगलंच चापटवतो. जोशीला त्याची आणि महिपतची व्हिडिओ तो दाखवतो आणि त्याला म्हणतो की आता तुझा बॉस जरी आला ना तरी तुला कोणी वाचवू शकतो